आपल्या देशात बलात्काराच्या केसेस न थांबण्याचं कारण तुम्हाला सांगतो. मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात एक घटना घडली. फोटो सुद्धा शेअर करायची हिंमत होत नाही, इतक्या वाईट पद्धतीने त्या बाळाला मारण्यात आलेले. साहजिकच सगळीकडून त्या नराधमाला मारून टाकावं हीच सगळ्यांची मागणी आहे आणि तेच व्हायला पाहिजे. पण या देशात एका रात्रीत सरकार बदलू शकतं, पण त्याच देशात बलात्कार करणाऱ्याला शिक्षा द्यायला वर्षानुवर्ष वाढवावी लागते. हीच मोठी शोकांतिका आहे. आपल्या देशाचा कायदा आहे असल्या गुन्ह्यात इतका वाईट आहे. काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. दिल्लीतलं निर्भया प्रकरण, घटना 16 डिसेंबर 2012 ला घडली होती आणि 20 मार्च 2020 ला याचा निकाल आलेला होता. 7 वर्ष ही केस चालली होती आणि विशेष म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालू होती, तरी सुद्धा 7 वर्ष या केससाठी लागलेली होती. दुसरी घटना म्हणजे जळगाव बलात्कार प्रकरण. 1994 मध्ये ही घटना उघडकीस आलेली होती. 4 जून 2004 ला म्हणजे 10 वर्षानंतर या केसचा निकाल लागलेला होता आणि ह्यातले बरेचसे जे आरोपी होते ते असे सुटून गेलेले होते. पुढची घटना म्हणजे शक्ती मिल प्रकरण. 22 ऑगस्ट 2013 रोजी 22 वर्षाच्या पत्रकार मुलीवर गँगरेप करण्यात आलेला होता. त्याच्या 8 वर्षानंतर दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, पण 2021 मध्ये ती सुद्धा रद्द करून जन्मठेपेत बदलण्यात आली. कोपर्डी प्रकरण 13 जुलै 2016 ला घटना घडली होती. 2017 ला फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली, पण अजून सुद्धा अंमलबजावणी केलेली नाहीये. ह्या मी अशा घटना सांगितलेल्या आहेत ज्या मोठ्या प्रमाणात गाजलेल्या होत्या, पण कित्येक प्रकरणाची तर चर्चा सुद्धा इथं होत नाही. आणि अशा बऱ्याच केसेस आहेत ज्याच्यात गुन्हेगाराला अटक तर केली जाते, फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली जाते, पण त्याची अंमलबजावणी व्हायला कित्येक वर्ष निघून जातात. कारण आपल्या देशात आरोपीकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पुनर्विचार याचिका, राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज दाखल करण्याचा ऑप्शन असतो. मग राष्ट्रपतींनी आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरच फाशीची शिक्षेची अंमलबजावणी होते. त्यात कित्येक वर्ष असे निघून जातात. तिथून पुढे फाशीची शिक्षा कायम राहिली तर राहिली, नाही तर तीच फाशीची शिक्षा जन्मठेपेत सुद्धा कन्वर्ट केली जाते. इतक्या पळवटा असल्यावर कायद्याचा वचक बसण्याचा कुठंच संबंध येत नाही. या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या मुलीवर अन्याय झालाय, बिचारी ती वाचली तर तिला, नाही तर तिच्यासोबत तिच्या घरच्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये कोर्टाच्या कित्येक वर्ष खेटा घालावं लागतात. तो मानसिक आणि आर्थिक त्रास वेगळा. कित्येक केस तर फक्त ह्या त्रासाला कंटाळून मागे घेतले गेलेले आहेत. आणि कर म्हणजे ह्यात त्या कैद्याचा जेलमध्ये राहण्यासाठी पैशांचा भार सरकारला उचलावा लागतो, जो साहजिकच आपल्या टॅक्स मधून उचलला जातो. म्हणजे एखाद्यावर असा प्रकार होऊन कमीत कमी 6 ते 7 वर्ष न्याय मिळेल याची कसलीच गॅरंटी नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे नराधमांचे हातपाय काढून टाकले जात होते, तिथे ह्याच गुन्ह्याबाबत आज ही परिस्थिती उभी आहे.